वक्रतुंड महाकार सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरथा वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पादुरङ्गम्। नमो ज्ञानदेवो नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिन्धु सखा पूर्णमासा जय मतिमन्द ज्ञानदाता दिनासी नमस्कार माझा मौली ज्ञानेश्वरा। जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। राधा मेरी माता है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में मेरा कोटि कोटि प्रणाम। हरि ओम नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ नारायण वासुदेव।
कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधेश आकारण करुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांची माऊली साधकांची सावली विश्वमाऊली ज्ञानोबाराय या जगतामध्ये 3 जगद्गुरू होऊन गेले. पहिले म्हणजे कृष्णम वंदे जगद्गुरू, दुसरे जगद्गुरू आद्यगुरू शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरू म्हणजे जगद्गुरू तुकोबाराय विश्वसंत साईबाबा. या सर्व मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सुरू झालेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तसे साईचरित्र पारायण सोहळा आणि श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आजपासून भागवत कथेला सुरुवात होत आहे. ही भागवत कथा फार अलौकिक आहे. या भागवत कथेचं महात्म्य फार मोठं आहे. नव्हे भागवत हा ग्रंथ नसून हे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे असं म्हटलं जातं. हा ग्रंथ नाही, हा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे. भागवताच्या आरतीमध्ये वर्णन आहे, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदे मन प्रोन अनन्य होता या शरण कचतळे जन्म मरण त्रेता जाते चिरणे शांती नात वदती कृष्ण पदे ठेव माथा आरती करो तुझ भगवता. जय हो जय श्री भागवता आरती करो तुझ भगवता. गोपाल कृष्ण भगवान की जय. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मनपूर्ण अनन्य होता या शरण आणि खचित टळे जन्म मरण. हा ग्रंथ नसून भगवान श्रीकृष्णच आहे. हे भागवत महापुराणाचं ज्ञान भगवान परमात्म्याने आपला अवतार संपवायच्या अगोदर निस्सीम प्रेम करणारा भक्त म्हणजे उद्धवाला हे ज्ञान सांगितलं. उद्धवाला जवळ बोलून त्या ठिकाणी हे ज्ञान सांगितलं. गूढ असणारं ज्ञान आहे. हे ज्ञानाची सुरुवात भगवान नारायणाने हे ज्ञान ब्रह्माजीला त्या ठिकाणी सांगितलं. हंसरूपी ब्रह्मा उपदेशे श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत. हंस रूप घेऊन त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला 4 श्लोकामध्ये भागवत सांगितलं.
किती श्लोकामध्ये? 4 श्लोकामध्ये भागवत महापुराण सांगितलं भगवान नारायणाने ब्रह्माला, आणि 4 श्लोकामध्ये ज्ञान सांगून त्या ठिकाणी या भागवताचं महत्त्व त्यांनी त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. तदनंतर व्यासांनी या भागवताचे 18,000 श्लोक केले. 12 स्कंद आणि 18,000 श्लोक. 4 श्लोकाचे किती गेले? 18,000 श्लोक 12 स्कंदामध्ये. म्हणून गूढ असणारं ज्ञान आहे श्रीमद भागवत महापुराण. बाकीचे पुराण आहेत आणि हे महापुराण आहे. पुराण आणि महापुराणामध्ये फरक आहे, काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून महापुराण. म्हणून हे महाभागवत पुराण कोणाच्याही त्या ठिकाणी श्रवणात येण्याकरता देखील महार मोठं पुण्य त्याच्या पदरात पाहिजे. तेव्हा कधी काळी भगवान परमात्म्याचं हे लीला चरित्र वर्णन त्या ठिकाणी त्याच्या कानावर पडतं. म्हणूनच आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याचं लीला चरित्र वर्णन व्हावं, महाभागवत पुराणाचं सर्वांना श्रवण व्हावं, याकरता हे श्रीमद भागवत कथेचं आयोजन. चला, आज पहिला दिवस आहे, थोडासा टाइम देखील त्या ठिकाणी सुरुवातीला झाला, म्हणून जास्त वेळ प्रस्तावना न लांबवता लगेच आपल्या प्रथम दिनामध्ये भागवत महापुराणाचं महात्म्य वर्णन केलं जातं. आणि महाभागवत पुराणाचं नेमकं महत्त्व काय? प्रत्येक गोष्टीचं जर त्या ठिकाणी महत्त्व समजलं नाही तर पुढं त्याचं त्या ठिकाणी काही ऐकण्यामध्ये अर्थ उरत नाही. जी गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी प्रतिपादन करायची त्याचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे. आणि जर का त्याचं महत्त्वच आपल्याला त्या ठिकाणी समजलं नाही तर मग ती गोष्ट त्या ठिकाणी प्रतिपादन करत असताना त्याचा आनंद त्या ठिकाणी येत नाही, समजत नाही. अर्थात त्या ठिकाणी महाराज जर स्त्री असेल तर तिला नाकावून शोभा असते, है की नाही? स्त्रीला जसं नाकाशिवाय त्या ठिकाणी शोभा नाही, तसंच त्या ठिकाणी महाराज जर एखादा ग्रंथ तुम्हाला ऐकायचा असेल तर त्याचं महत्त्व अगोदर त्या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. प्रेम विन भजन ना कवीन मोती, प्रेम विन भजन ना कवीन मोती, अर्थ विन पोथी वाचून नये, अर्थ विन पोथी वाचून नये, प्रेम विन भजन ना कवीन मोती, अर्थ विन पोथी वाचून नये. प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी वाचू नये. महाभागवत पुराणाचं महत्त्व त्या ठिकाणी जाणून घेण्याकरता सुरुवातीला महाभागवत पुराणाचा प्रथम श्लोक या ठिकाणी व्यासांनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रथमतः पहिल्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन त्या ठिकाणी महाराज करतायत. सद चित आणि आनंद स्वरूप तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याला प्रथमतः जाणलं पाहिजे. मग तो भगवान परमात्मा कसा आहे तर म्हणतात ते सत्य आहे. सत्य कोणाला म्हणावं? जे मागे होतं, आता आहे आणि पुढे देखील राहणार आहे, त्रिकाला अबाधित जे आहे त्याला सत्य म्हटलं जातं. मग तो सत्य कोण आहे
तर तो भगवान परमात्मा आहे. सत्य तू विठ्ठला. सत्य स्वरूप असणारा तो भगवान परमात्मा आहे. सत्याला त्या ठिकाणी जाणण्याकरता तो भगवान परमात्मा अगोदर होता, तो भगवान परमात्मा आता आहे आणि पुढे देखील तो भगवान परमात्मा राहणार आहे. म्हणून त्याला म्हटले सत्य. चिद म्हणजे चिदाकार, चैतन्य. आपण भगवान परमात्म्याला मानतो, परंतु त्याच्यातलं चैतन्य आपण ओळखत नाही. तो भगवान परमात्मा आता देखील आपण त्याला जड म्हणून त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये बसवलेलं आहे. आपल्या मनामध्ये की भगवान परमात्मा नुसता कटेवर हात धरून त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तो जड आहे, निर्जीव आहे असा समजतो. आपला भाव नाही की तो चैतन्य स्वरूप आहे, की आपण त्याला बोलवल्यानंतर तो आपल्याशी बोलेल, आपल्या हातून त्या ठिकाणी काही ग्रहण करेन, 2 शब्द आपल्याला त्या ठिकाणी सांगेन. ही मनात आपल्या भावना नाही. म्हणून तो भगवान परमात्म्याला आपल्याला त्या ठिकाणी तसा दिसत नाही. जसा भावना आपण त्या ठिकाणी ठेवतो तसा भगवान परमात्मा आपल्याशी वागतो. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आपण मनामध्ये धरलं की भगवान परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, त्याच्यात चैतन्य आहे. आपण जे त्याला प्रार्थना करतोय तो भगवान परमात्मा ऐकतोय. जेव्हा ही भावना आपल्या अंतःकरणात येईल तेव्हा त्या ठिकाणी महाराज आपल्याला समजेन, नवे नवे भगवान परमात्मा देखील त्या ठिकाणी त्याच स्वरूपात तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. आपल्या मनामध्ये भावना आहे की तो भगवान परमात्मा बोलत नाही, चालत नाही, काही नाही, फक्त काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी करायचं म्हणून देवपूजा करायची वगैरे वगैरे वगैरे. त्याकरता ते चिदाकार स्वरूप जर त्या ठिकाणी ओळखायचं असेल तर महाराज म्हणतात त्याच्याशी काहीतरी नातं जोडलं पाहिजे. काहीतरी नातं जोडा. नातं जोडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी भगवान परमात्म्याने टाईम झाला, सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला स्नान घालावं. स्नान घातल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना आरती वगैरे झाल्यानंतर नैवेद्य त्या ठिकाणी दाखवावा. भूक लागली असेल भगवान परमात्म्याला. दुपारी त्या ठिकाणी झाल्यानंतर भगवान परमात्म्याला परत भूक लागली असेल, परत भोजन द्यावं, नैवेद्य दाखवावा. तदनंतर त्या ठिकाणी पाणी त्यांना पाजावं. तदनंतर संध्याकाळी परत नैवेद्य दाखवून त्यांना झोपवावं. सुंदर त्या ठिकाणी जागा, त्यांचं आसन त्या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे. जसं आपण त्या ठिकाणी आपल्याला गरजा असतात तशा भगवान परमात्म्याला जर त्या ठिकाणी गरजा पुरवल्या, त्याला त्या ठिकाणी सत्य मानून नवे नवे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये चिदाकार चैतन्य त्याच्यामध्ये आहे असं मानून जर त्याची पूजा केली तर तो भगवान परमात्मा देखील त्याच पूजेने, त्याच चैतन्य भावनेने तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. हे चिदाकार स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे भगवान परमात्म्याचं. ज्यांना ओळखता आलं त्यांना भगवान परमात्म्याने त्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी दर्शन दिलं. कबीरदास महाराज सहज त्या ठिकाणी महाराज फिरत फिरत आले असताना कानावर त्या ठिकाणी बातमी पडली होती की महान भक्त आहे जनाबाई महाराज. म्हणून जनाबाई महाराजांचं दर्शन घ्यावं याकरता कबीरदास महाराज त्या ठिकाणी आलेले आहेत. आल्यानंतर त्या ठिकाणी विचारतायत जनाबाई महाराज कुठं राहतात. विचारल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सांगायला लागले इकडे इकडे त्या गल्लीत जा म्हणे, तिकडे जनाबाई महाराज राहतात. गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर एक विचित्र त्यांनी बघितलं की 2 बाया त्या ठिकाणी भांडतायत. कशावरून? गौऱ्यावरून. कशावरून? गौऱ्यावरून त्या ठिकाणी भांडतायत. कबीरदास महाराजांना वाटलं जाऊ द्या, कायचं भांडण असू द्या, परंतु आपल्याला जनाबाईंना भेटायचंय. एखाद्याला विचारलं म्हणे जनाबाई महाराज कुठे राहतात, कुठे आहेत त्या जनाबाई महाराज. त्यावेळेस विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं हे बघा म्हणे, जे भांडतायत त्याच्यातली एक जनाबाई महाराज आहेत आणि एक दुसरी स्त्री आहे.
दाखवल्यानंतर त्यांनी विचार केला, मी एवढी त्यांचा महिमा त्या ठिकाणी ऐकला की तो भगवान परमात्मा त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी दळण दळतोय, त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी ओव्या गातोय. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, गाऊ कौतुकी तू असे त्या ठिकाणी लीला भगवान परमात्मा त्यांच्या बरोबर करतायत. आणि करत असताना त्या ठिकाणी एवढा अधिकार त्यांना प्राप्त आहे. आणि हे खुशाल त्या ठिकाणी जड असणाऱ्या गौऱ्यावर त्या ठिकाणी म्हणून ते गौऱ्यांपायी त्या ठिकाणी भांडण करतायत, गौऱ्या करता त्या ठिकाणी भांडण करतात. असं बघितल्यानंतर कबीरदास महाराज विचार करायला लागले, आपण कोणाच्या दर्शनाला आलो. म्हणून समोर गेले, विचारायला लागले. त्या ठिकाणी जनाबाई महाराजांना विचारलं, म्हणे जनाबाई अहो कशा करता भांडताय. सांगितलं म्हणे माझ्या गौऱ्या हिने त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. अहो गौऱ्या तर काय जड वस्तू काय, कधी कुठे मिळेल तुम्हाला त्या ठिकाणी गौऱ्या. त्यावेळेस जनाबाईंनी दिलेलं उत्तर आहे का. जनाबाई महाराज म्हणतात, म्हणे महाराज माझ्या गौऱ्या अशा तशा नाहीत म्हणे. म्हणे गौऱ्या सर्व सारख्याच आहेत. नाही नाही माझ्या वेगळ्या आहेत. मग त्यावेळेस सांगितलं म्हणे फरक तरी काय या गौऱ्यांमध्ये आणि त्या गौऱ्यांमध्ये, तुमच्या आणि यांच्या गौऱ्यामध्ये फरक काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणे माझ्या गौऱ्या साध्या सुद्या नाहीत, माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल भजन करतात. नाही म्हणे शक्यच नाही, असे जड असणारी त्या ठिकाणी वस्तू विठ्ठल विठ्ठल म्हणेल कसं काय. खरं पटत नसेल तर बघा, कबीरदास महाराजांनी त्या गौऱ्या उचलाव्या, कानाला लावाव्या, लावल्यानंतर आवाज येत नाही, बाजूला टाकली. परत एक उचलली, कानाला लावली, आवाज येत नाही, बाजूला टाकली. परत त्या ठिकाणी उचलली, तिसरी कानाला लावली, आवाज येत नाही, बाजूला टाकली. चौथी उचलली, कानाला लावली, बाजूला टाकली, आवाज येत नाही. म्हणून जेव्हा पाचवी गौरी जनाबाई महाराजांची त्या ठिकाणी हातात आली, जेव्हा त्या ठिकाणी कानाला ती गौरी लागल्याबरोबर आवाज आला, विठ्ठल 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 विठ्ठल. त्या ठिकाणी ध्वनी आल्यानंतर कबीरदास महाराजांनी साष्टांग दंडवत घातला जनाबाई महाराजांना. म्हणजे मला सांगायचं काय की जनाबाई महाराजांनी त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याला चिद स्वरूपात म्हणजे चैतन्य स्वरूपात त्या ठिकाणी जाणलं, तर तो भगवान परमात्म्याचं नाम जड जीवामध्ये देखील त्या ठिकाणी उतरायला लागलं. नवे नवे त्या ठिकाणी नामदेवरायांना देखील त्या ठिकाणी लहानपणी भगवान परमात्म्याने त्यांच्या हातून जेवण करावं एवढा अधिकार प्राप्त झाला. कशामुळं की नामदेवरायांनी त्यांना चिदाकार म्हणजे चैतन्य स्वरूपात भगवान परमात्म्याला बघितलं, त्या चैतन्य स्वरूपाचा भाव त्यांच्या समोर ठेवला. त्या ठिकाणी ठेवला जर नसता तर भगवान परमात्मा आले नसते. आपण आपल्या अंतकरणात आहे की भगवान परमात्मा फक्त मूर्ती रूपात आहे, तो भगवान परमात्मा आम्ही किती प्रार्थना केल्यानंतर येणार नाही, हा दुभाव आपल्या अंतकरणात बसलेला आहे. म्हणून भगवान परमात्मा देखील येत नाही. भगवान परमात्मा आपल्यासोबत खेळ खेळतोय. काय खेळतोय? कोणता खेळ? बरफ पाणी माहीत आहे का तुम्हाला? आमच्या मराठवाड्यात चिवणा पाणी म्हणतात. बर्फ पाणी. एखाद्याने त्या ठिकाणी खेळत असताना दुसऱ्या गड्याने त्याला बर्फ द्यावं. बर्फ म्हटल्याबरोबर तो स्थिर उभा राहतो. इंग्लिश भाषेत स्टॅच्यू. स्थिर त्या ठिकाणी उभा राहतो, हलता येत नाही, काही नाही. दुसऱ्या गड्याने त्याला यावं लागतं आणि त्याला त्या ठिकाणी काय द्यावं लागतं? पाणी द्यावं लागतं. आणि पाणी दिल्यानंतर तो त्या ठिकाणी मोकळा होतो. परंतु जोपर्यंत तो पाणी देत नाही तोपर्यंत तो कसा उभा राहतो? बर्फासारखा स्थिर उभा राहतो. तसंच आहे भगवान परमात्मा देखील त्या ठिकाणी बर्फ झालेले आहेत, बर्फ स्वरूपात आहे. आणि भगवान परमात्मा त्या ठिकाणी चॅलेंज देतात सर्वांना की या मला पाणी करा. पाणी करण्याकरता तुम्हाला चैतन्य स्वरूपात भगवान परमात्म्याला जाणलं पाहिजे. चैतन्य स्वरूपात जेव्हा आपण त्या भगवान परमात्म्याला जाणूया तेव्हा तो भगवान परमात्मा देखील त्या ठिकाणी दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. नामदेवरायांना भेटले,
नामदेवराय प्रार्थना करायला लागले. नामदेवराय लहान असताना त्या ठिकाणी विचार करायला लागले, आता भगवान परमात्मा नैवेद्य खाणार. रोज माझे वडील येतात, दामोदर शेट्टी रोज येतात, त्या ठिकाणी आल्यानंतर समोर नैवेद्य ठेवतात, भगवान परमात्मा खातात, असं मनामध्ये त्यांच्या चाललंय नामदेवरायांच्या. भगवान परमात्मा नैवेद्य खातो हे मनामध्ये त्यांच्या होतं. समोर नैवेद्य ठेवला, भगवंताला प्रार्थना केली. दूध पिओ मोरे गोविंद लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला, हे गोविंद लाला गोपाल लाला, दूध पिओ मोरे गोविंद लाला. प्रार्थना केली, देवा दूध आणले म्हणे, दूध ग्रहण करा, नैवेद्य ग्रहण करा. भगवान परमात्मा स्थिर त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. अस्थिर उभे राहिलेले असताना त्या ठिकाणी महाराज प्रार्थना करतायत की भगवान परमात्म्याला सांगितलं, माझे वडील बाहेर गेलेत देवा, आज मला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवण्याकरता यावं लागलं, देवा नैवेद्य ग्रहण करा. आणि ग्रहण करा असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा हलाय तयार नाही, डुलाय तयार नाही. मग त्या ठिकाणी महाराज नामदेवराय सांगायला लागले म्हणे, दूध असंच तसं नाही म्हणे, हे दूध कपिला गाईचं दूध आहे. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई, दूध पिओ मोरे गोविंद लाला. काला बछडा कपिला गाई, दूध दुहावत नामा जाई. नामदेवराय म्हटले, कपिला गाईचं दूध काढून आले देवा, घ्या ना, ग्रहण करा. शेवटी बरीच प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्मा प्रकट होईना. शेवटी नामदेवरायांनी त्या ठिकाणी सांगितलं, देवा आता जर का तुम्ही त्या ठिकाणी नैवेद्य ग्रहण करण्याकरता समोर नाही आलात तर माझं डोकं त्या ठिकाणी तुमच्या चरणावर आपटून मी त्या ठिकाणी जीव देईन. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा तरी देखील येईना. शेवटी नामदेवराय त्या ठिकाणी महाराज समोर गेले, चरणावर डोकं आधळणार. तेवढ्यात भगवान परमात्म्याने त्यांचा हात खालून त्या ठिकाणी लावला आणि त्या ठिकाणी नामदेवरायांना भगवान परमात्मा बोलायला लागले, ऐसा भगत में कभी नहीं पाया, नामदेव जिने देव हसाया, दूध पिओ मोरे गोविंद लाला. भगवान परमात्म्याला हसवलं. हसत हसत भगवान परमात्मा बोलायला लागले म्हणे, नामदेवा अरे मी का नैवेद्य ग्रहण करत असतो का? तुझे वडील येतात, मला नैवेद्य दाखवतात आणि निघून जातात, मी नैवेद्य ग्रहण करत नाही. नामदेवराय म्हटले, मला नका सांगू बाकीचं, नैवेद्य ग्रहण करा, मला जायचं घरी, मला भूक लागलेली आहे. मला सांगायचं काय की नामदेवरायांनी चैतन्य स्वरूपात भगवान परमात्म्याला बघितलं तर भगवान परमात्मा चैतन्य स्वरूपात त्यांच्या समोर त्या ठिकाणी आला. हे चैतन्य स्वरूप भगवान परमात्म्याचं आहे. पहिलं म्हणजे ते सत्य स्वरूप आहे, दुसरं म्हणजे चिदाकार चैतन्य स्वरूप आहे, आणि तिसरं म्हणजे आनंद स्वरूप आहे. आनंद आहे भगवान परमात्म्याकडं. भगवंताच्या सानिध्यात त्या ठिकाणी गेल्यानंतर आनंद प्राप्त होतो, आणि तो आनंद त्या ठिकाणी क्षणापुरता नसून तो त्या ठिकाणी तो आनंदाला पारावार राहत नाही. अलौकिक आनंद त्या ठिकाणी प्राप्त होतो भगवंताच्या भक्तीमध्ये. त्या आनंदाचा जोडा त्या ठिकाणी इतर आनंदामध्ये सुखामध्ये त्या ठिकाणी जोडता येत नाही. कसा आनंद स्वरूप आहे भगवान परमात्मा. महाराज म्हणतात, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारखा तो. माझ्या पांडुरंगासारखा दुसरा कोणी सांगा आहे का? असा सुखरूप असणारं स्वरूप म्हणजे भगवान परमात्म्याचं आहे. आनंद स्वरूप त्या भगवान परमात्म्याचं आहे. आणि त्याच्याकडे गेल्यानंतर तो आनंद आपल्याला देणार नाही का? विचार तर केला तर त्या ठिकाणी महाराज विचार येईल, अख्खं जग ज्या सुखाची आनंदाची अपेक्षा त्या ठिकाणी करत आहे, ते सुख
ते आनंद त्या भगवान परमात्म्याकडे आहे हे मनुष्य त्या ठिकाणी विसरल्या या कारणानं मनुष्य भगवान परमात्म्याकडे सुख न शोधता तो मनुष्य त्या ठिकाणी संसारामध्ये इतर गोष्टीमध्ये त्या ठिकाणी विषय वासनामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्वाच्या सुखाच्या आशेने त्या ठिकाणी जन्म निघून जातो, परंतु सुख प्राप्त होत नाही. आणि ते सुख प्राप्त करण्याकरता त्या सुखरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. सुखरूप असतं त्यांचं स्वरूपच सुखरूप आहे, आनंद स्वरूप त्यांचा अवतारच आनंदाचं स्वरूप म्हणून आहे. भगवान परमात्मा सद चित आनंद सत्य चिदाकार चैतन्य स्वरूप, तिसरं म्हणजे आनंद स्वरूप तो भगवान परमात्मा आहे. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. नेमका भगवान परमात्मा करतो तरी काय? भगवान परमात्मा काय करतो तर त्या ठिकाणी जगाची उत्पत्ती करतो. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या विश्वाची उत्पत्ती तो भगवान परमात्मा करतोय. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. आणखीन काय करतो तर तिन्ही तापाचा नाश करणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. तीन ताप आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक त्रिताप आहेत. मनुष्याला, प्रत्येक मनुष्याला त्रिताप आहेत. या तिन्ही तापातून त्या ठिकाणी मुक्ती करणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं, भगवान परमात्म्याच्या कार्याचं वर्णन त्या ठिकाणी महाराज प्रथम श्लोकात केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. असा असणारा तो भगवान परमात्मा आणि त्यांचाच त्या ठिकाणी या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य भगवान श्रीकृष्णाचं आहे. भागवताचं महात्म्य तरी काय आहे याचं वर्णन करत असताना सुरुवातीला त्या ठिकाणी महाराज सांगितलं, द्वापारयुग संपल्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली आणि कलियुगाला सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज हजारो त्या ठिकाणी ऋषी नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्यानंतर कलियुगाचा विचार करतायत. हे कलियुग फार भयंकर आहे. या कलियुगाचा वारा देखील जर त्या मनुष्याला लागला तर तो मनुष्य त्या ठिकाणी अधोगतीला जा. विचारले कोणाला? सुतांना. प्रश्न विचारत असताना त्यांना बोलायला लागले, अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. भक्ति ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महा माया मोह निरासश्च वैष्णवी क्रियते कथम. यह घोरे कलो प्रायो जीवाश्मा सुरतं गतः क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणो. त्यांना त्या ठिकाणी महाराज बोलायला लागले, असं ज्ञान सांगा की आमच्या कानाला त्या ठिकाणी सुखकर आनंद स्वरूप त्या ठिकाणी वाटलं पाहिजे. दुसरं सांगितलं माया मोहातून त्या ठिकाणी विलग करणारं ज्ञान आम्हाला सांगा. आणि तिसरा प्रश्न त्या ठिकाणी महाराज सांगितलं की या क्लेश नाशा असणारं जीवब्रह्मातून त्या ठिकाणी नाश पावणारं असं काहीतरी त्या ठिकाणी ज्ञान सांगा. आणखीन चौथा त्या ठिकाणी प्रश्न विचारला, श्रेयसाम यद्वश्रेय पावनानां च पावनम
कृष्ण प्राप्तिकरं शाश्वत साधनं तत्वदाधुता. असं काही शाश्वत असणारं ज्ञान आम्हाला सांगा की जे भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती करून आम्हाला देईल असं ज्ञान आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सूत महाराज सांगायला लागले, असं काही ज्ञान तुम्हाला सांगेन. हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्याच महान पुराणामध्ये, त्या पुराणाचं नाव आहे श्रीमद महाभागवत पुराण की. महाभागवत पुराण आहे हे. महाभागवत पुराण त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आधी नारायणाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तदनंतर त्या ठिकाणी महाराज म्हटले, ब्रह्मदेवाने परत ब्रह्मदेवाकडून सूर्यनारायणाला ते ज्ञान मिळालं आणि सूर्याकडून त्या ठिकाणी तदनंतर कालांतराने नारद मुनींनी देखील त्या ठिकाणी श्रवण केलं. असं गुह्य असणारं ज्ञान, ही परंपरा त्या ठिकाणी चालत आली. आणि हे ज्ञान ग्रंथ रूपात ज्यांनी उमटवलं ते म्हणजे आमचे गुरु व्यास. ते व्यासांनी त्या ठिकाणी का भागवत पुराणाची निर्मिती केली याचं फार मोठं कारण आहे म्हणे. काय कारण आहे विचारल्यानंतर सांगायला लागले की व्यासांनी 17 पुराणाची निर्मिती केली आणि 17 पुराणाची निर्मिती केल्यानंतर मनामध्ये त्या ठिकाणी महाराज विचार करताय, 17 पुराण निर्मिती करून देखील त्या ठिकाणी सुख प्राप्त होत नाहीये, आनंद स्वरूप आनंद प्राप्त होत नाही. आणि असा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी काय केल्याने आपल्याला आनंद प्राप्त होईल, सुख त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि जीवनाचं काहीतरी केलं म्हणजे पूर्णत्व कशाने प्राप्त होईल, असं चिंतातूर अवस्थेमध्ये व्यासमुनी बसले असताना देवर्षी नारद मुनींचे त्या ठिकाणी आगमन झालं. आणि आगमन झाल्यानंतर नारद मुनींना व्यासांनी बघितलं आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी प्रणिपात केला. श्री नारायण महाराज की जय. देवर्षी नारदांना त्या ठिकाणी बघितल्यानंतर प्रणिपात केला. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. दंडवत केल्यानंतर नारद मुनी त्या ठिकाणी बघितलं, म्हणे व्यासमुनी तुमचा चेहरा सुकलेला दिसतोय. चेहऱ्याहून माणसाची मनस्थिती समजते, बरोबर आहे की नाही. माणसाची मनस्थिती कशी आहे ती चेहऱ्याहून समजते. काहींचा चेहरा असा असतो कायम 12 वाजलेले आहे की नाही. महाराज म्हणतात फोडिली गवरी तैसा दिसे तोंडावरी. कायम त्या ठिकाणी गौरी तशी काय तोंडावर फोडलेली, तसा चेहरा त्या ठिकाणी ठेवून बसतात. बघा वाटत नाही माणसाला. त्याच्याकडे बघितल्यानंतर परत आपलीच तशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणून त्या ठिकाणी चेहऱ्यावर बघितलं, म्हणे व्यास म्हणे तुमचा चेहरा सुकलेला दिसतोय, काय चिंता आहे तुमच्या मनामध्ये, काय चिंता आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी व्यासांनी सांगितलं, म्हणे महाराज 17 पुराणाची निर्मिती मी त्या ठिकाणी केलेली आहे. महाभारत मी या ठिकाणी लिखाण केलेलं आहे, सांगितलेलं आहे. तरी देखील त्या ठिकाणी मला सुख प्राप्त होत नाही, आनंद प्राप्त होत नाही, नवे नवे पूर्णत्व प्राप्त होत नाही. नेमकं काय केल्याने माझ्या जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त होईल असं म्हटल्यानंतर नारद मुनींनी सांगितलं, म्हणे महाराज तुम्ही सर्व त्या ठिकाणी केलं, परंतु मेन जे साधन आहे भगवान परमात्म्याचं, जे आनंद स्वरूप अवतार आहे, तो अवतारच तुम्ही त्या ठिकाणी ग्रहण केला नाही, नवे नवे लिखाण केला नाही. कोण अवतार, कोणता अवतार? आनंद स्वरूप अवतार आहे. कोणता? म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. त्यांचं लीला चरित्र असं वर्णन केल्यानंतर सुख प्राप्त होतं, आनंद स्वरूप प्राप्त होतं, नवे नवे पूर्णत्व त्यांना त्या ठिकाणी प्राप्त होतं. कशाने? भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं श्रवण जरी केलं तरी देखील आनंद स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणे खरं? म्हणे हो, मला हा जन्म त्या ठिकाणी प्राप्त झालाय. नारद महर्षी बोलतायत, म्हणे व्यास महाराज या महाभागवत पुराणाचं अलौकिक महत्व आहे का? म्हणे काय?
मी नवे एक त्या ठिकाणी मनुष्य एक दृष्टांत तुम्हाला सांगतो म्हणे. एक लहानसा मुलगा होता. वडील लहानपणी वारले. आई त्याचा सांभाळ करत होती आणि सांभाळ करत असताना त्या ठिकाणी रोड मजुरी त्या ठिकाणी करून आई भरणपोषणाचं काम करायची. खायला काही अन्न त्या ठिकाणी मिळेना. मग त्या ठिकाणी काही समुदाय त्या ठिकाणी चातुर्मासामध्ये आला होता. चातुर्मासामध्ये संत समुदाय आल्यानंतर आम्ही दोघं आई आणि मी त्या ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी साधू संतांना प्रार्थना केली की चातुर्मासामध्ये आम्हाला काहीतरी सेवा द्या आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी काहीतरी भोजन आम्हाला करता येईल, प्रसाद घेता येईल आणि तुमची देखील या ठिकाणी सेवा घडेल. सेवा घडेल असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज साधू संतांनी काय हरकत नाही म्हणे सेवा करा. आश्रमामध्ये माय टिक राहत होते. राहत असताना ते साधू संतांचा समुदाय त्या ठिकाणी चालला होता आणि अलौकिक असणारं ज्ञान भगवान श्रीकृष्णाचं चरित्र एक व्यास त्या ठिकाणी महाराज सांगत होते, कथाकार सांगत होते. पहिल्या दिवशी मी त्या ठिकाणी लहान होतो म्हणे व्यास महाराज. मी मंडपाच्या बाहेर त्या ठिकाणी खेळत होतो. मला त्या ठिकाणी समजत नव्हतं काय ते ज्ञानाचं महत्व काय आहे. आणि पहिल्या दिवशी फिरत असताना दुसऱ्या दिवशी सहज मी त्या ठिकाणी मंडपाच्या कोपऱ्यावर आलो आणि कोपऱ्यावर आल्यानंतर मी भगवान श्रीकृष्णाचं लीला चरित्र त्या ठिकाणी कानावर पडलं आणि माझ्या मनाला त्या ठिकाणी वेड लागलं, छंद लागला. आणि तो छंद लागल्यानंतर मनामध्ये कायम तो चरित्र माझ्या मनामध्ये चालायचं. अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप त्या ठिकाणी जडलं आणि त्या कथेपायी त्या ठिकाणी मला ती उत्सुकता लागली की पुढं आणखीन चरित्र मला ऐकायचं आहे. परंतु मी त्या ठिकाणी हीन जातीतला असल्या कारणानं कोणी मला मंडपामध्ये प्रवेश करू देत नव्हतं. मग मी प्रयत्न करायचो पुढं जायचा की कथाकाराच्या समोर जाऊन बसावं, समोर जाऊन त्या ठिकाणी लीला चरित्र अवलोकन मी करावं. पण काही लोकांनी मला त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ते कथाकार जे महाराज होते त्यांनी त्या ठिकाणी बघितलं मला आणि बघितल्यानंतर त्या ठिकाणी महाराज आवाज द्यायला येऊ द्या म्हणे त्या पोराला. आणि ते बालक त्या ठिकाणी समोर गेलं आणि त्या ठिकाणी समोर बसून भगवान परमात्म्याचं लीला चरित्र त्या ठिकाणी ग्रहण केलं. आणि ग्रहण केल्यानंतर त्या ठिकाणी मी सर्व ऐकलं. 7 दिवस चातुर्मास निघून गेला साधू संतांच्या समागमामध्ये. आणि चातुर्मास संपल्यानंतर साधू संत जायला लागले. म्हणे महाराज माझी उत्कंठा एवढी वाढली की मी देखील त्या साधू संतांबरोबर जाण्याची इच्छा मला निर्माण झाली. त्यांना भेटलो. साधू संतांना म्हटलं मला देखील तुमच्याबरोबर येऊ द्या. असं म्हटल्यानंतर साधू संतांनी सांगितलं म्हणे तुझ्या आईला फक्त एकच तू आधार आहे म्हणून आईची त्या ठिकाणी सेवा कर. आईची सेवा कर, तुला सर्व त्या ठिकाणी प्राप्त होईल. भगवंताचं नामस्मरण कर. त्याने मंत्र मला दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप कर. सांगितल्यानंतर त्या ठिकाणी साधू संत त्या ठिकाणी जायला लागले. म्हणे महाराज कोणाच्या मनामध्ये अशी भावना येऊ नये, परंतु मग त्या मुलाच्या मनामध्ये भावना आली की माझी आई जर माझ्याजवळ नसती तर मी साधू संतांच्या बरोबर मी निघून गेलो असतो. कालांतराने बराच दिवस त्या ठिकाणी आईची सेवा करायला लागले. एक वेळेस आई त्या ठिकाणी बाहेरून लाकडं घेत येत असताना त्या मुलाच्या आईला त्या ठिकाणी सर्पदंश झाला. आई गतप्राण झाली. आणि गतप्राण झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणे महाराज कोणतरी एक मनुष्य त्या ठिकाणी पळत आला आणि मी त्या ठिकाणी झोपलेला असताना उठवलं. म्हणे तुझी आई गतप्राण झाली. आणि गतप्राण झाली ही वार्ता त्या ठिकाणी महाराज सांगितली. आणि सांगितल्यानंतर त्या ठिकाणी पळत मी गेलो. आईचं त्या ठिकाणी बघितलं की जीवनातला एकुलता एक आधार म्हणजे आई होती. रडायला लागलो. आता मला नेमका आधार तरी काय जीवनाचा.
जीवनामध्ये जोपर्यंत त्या ठिकाणी आईवडील आपल्याजवळ असतात तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. आणि एकदा का त्या जगतामध्ये निघून गेले तदनंतर ते परत ते मिळत नाही. हयातीत असताना किंमत कळत नाही आणि एकदा का निघून गेले तर ते परत मिळत नाही. हे जगतामध्ये अशी कोणती वस्तू नाही की ते परत त्या ठिकाणी मिळेल, परंतु आईवडील असे एक त्या ठिकाणी महाराज आहेत ते परत मिळू शकत नाहीत. एकदा गेले ते मिळणार नाही. मग एकदा त्या ठिकाणी आपल्या हयातीमध्ये आईवडील आहेत त्यांची सेवा त्या ठिकाणी केली पाहिजे. आईवडिलांसारखं उपकार आपल्या जीवनामध्ये कोणी करत नाही. अनेक विषय तुम्हाला पुढं लांबवता येईल पण आज कथेला त्या ठिकाणी विलंब झालेला आहे. म्हणून धावत्या वेळेमध्ये आपला आजचे प्रवचनकार देखील या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. त्यांचं देखील प्रवचन होणार आहे. महात्म्य बघायचंय म्हणे महाराज आई गतप्राण झालेली आहे. मुलगा त्या ठिकाणी धाई मोकलून रडायला लागला. आईला त्या ठिकाणी अंतिम संस्कार झाला आणि अंतिम संस्कार झाल्यानंतर त्या बालकाने त्या ठिकाणी महाराज घर सोडलं, जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये जाऊन त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं त्या ठिकाणी गजर करायला लागला, नामचिंतन करायला लागला. एवढं नामस्मरण केलं की त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याचा एक आवाज त्याला त्या ठिकाणी आला आकाशवाणीतून की हे मुला, या जन्मामध्ये तुला माझी प्राप्ती होणार नाही. या जन्मात तुला माझी प्राप्ती होणार नाही. पुढच्या जन्मामध्ये माझं सान्निध्य तुला त्या ठिकाणी प्राप्त होईल. भगवंताच्या चिंतनामध्ये त्यांनी त्या ठिकाणी देह सोडून दिला आणि पुढच्या जन्मामध्ये तोच मुलगा त्या ठिकाणी म्हणे ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रापैकी एक पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला. म्हणे महाराज तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तू मीच आहे. कोण म्हणताय? नारद मुनी म्हणतायत. नारद मुनी म्हणतात ते दुसरा मुलगा नसून ते मीच आहे की माझा पूर्वजन्म पूर्वचरित्र तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं. आणि हे सर्व जर घडलं कशामुळं असेल तर त्या भगवंताच्या चरित्रामुळं, भगवंताच्या लीला चरित्राचं वर्णन मी त्या ठिकाणी ऐकलं आणि मला आता त्रिही लोकांमध्ये येण्या जाण्याचं त्या ठिकाणी मला स्वातंत्र्य आहे. जेव्हा वाटलं तेव्हा भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी मला घेता येतं. एवढा अधिकार प्राप्त झाला. म्हणे महाराज कशाने? म्हणे कशाने? तर भगवंताच्या लीला चरित्राने. म्हणजे लीला चरित्र वर्णन तुम्ही त्या ठिकाणी करा, तुम्हाला देखील आनंद स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. व्यासमुनींना आनंद वाटला आणि आनंद वाटल्यानंतर त्या ठिकाणी व्यासांनी त्या ग्रंथाची निर्मिती करण्याकरता सरस्वती माते नदीच्या किनाऱ्यावर त्या ठिकाणी बसले आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी या ग्रंथाची निर्मिती केली. आणि निर्मिती केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज या ग्रंथाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. हे पहिलं महाभागवत पुराण निर्माण केल्यानंतर अमूल्य असणारं ज्ञान द्यावं कोणाला? अधिकारी पाहिजे श्रवण करण्याकरता. ज्याला या ग्रंथाची किंमतच समजत नाही, कथेचं महात्म्य समजत नाही, त्याला ज्ञान सांगून फायदा नाही. ज्याला त्याला त्या ठिकाणी हजारो मनुष्य असतात कथेमध्ये, हजारो त्या ठिकाणी श्रोते असतात, परंतु हजार श्रोत्यामधून फक्त एकच चित्त देऊन ऐकणारा असतो. पण त्याच्याकरता का होईना कथा सांगितली पाहिजे. म्हणून अधिकारी पाहिजे. कोणत्याही ग्रंथाचा त्या ठिकाणी अधिकारी पाहिजे ना महाराज. अधिकारी. मग अधिकारी कोण आहे? म्हणे आपला पुत्रच आहे. कोण पुत्राचं नाव? शुक महाराज. विधेयी अवस्था आहे. कोण? शुक महाराज. त्यांच्या जन्माची कथा पुढे आलेली. परंतु या महाभागवत पुराण त्या ठिकाणी म्हटले कोणत्या पाप्याला त्या ठिकाणी तारणारं भागवत पुराण आहे. म्हटले हे नुसतं त्या ठिकाणी
हयातीत असणाऱ्या माणसाला तारणारा नसून जे पाप करून त्या ठिकाणी प्रेत योनीला गेलेले, प्रेत योनीला गेलेल्या प्रेतांना देखील, पिशाचांना देखील त्या ठिकाणी तारणारं महाभागवत पुराण आहे. म्हणून मनुष्य त्या ठिकाणी गेल्यानंतर महाभागवत पुराण करतात, कथा करतात. आणि श्रवणाने त्या ठिकाणी त्यांच्याजवळ त्यांच्या प्रत्यर्थ जर महाभागवत पुराणाची कथा, त्यांचं लीलाचरित्र त्या ठिकाणी ठेवलं तर त्या प्रेत योनीला गेलेला देखील त्या ठिकाणी प्राणी मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग म्हटले कोणाला झालेला आहे का कोणाचा पिशाची योनीमध्ये उद्धार? म्हणे आलेले उदाहरण भागवतात. कोणाचं झालं सांगितलं म्हणे. एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी असताना त्याची एक पत्नी होती. त्या पत्नीचं धुंदुली. आणि ती धुंदुली त्या ठिकाणी पत्नी होती, परंतु धुंदुली नावाप्रमाणेच त्या ठिकाणी धुंद होती. म्हणून आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी महाराज चिंतेत होता. काय चिंता होती? की त्याला पुत्र संतती नव्हती. एवढा दरिद्री त्या ठिकाणी जन्मास त्या ठिकाणी आला की त्याला स्वतःला पुत्र संतती नाही. गोठ्यात गाय आहे, त्या गायीला देखील वासरू नाही. अंगणामध्ये जे फुलाचं झाड आहे त्या झाडाला देखील फूल नाही. अंगणात जे त्या ठिकाणी फळाचं झाड आहे त्या फळाला देखील फळ नाही. अशी दारिद्र्यता जीवनामध्ये आली. चिंतातूर झालेला आहे आत्मदेव नावाचा ब्राह्मण. विचार केला काय जीवनाचं सार्थक तरी काय? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. जर पुत्र संतती नसेल संसारामध्ये तर त्या सर्व दुःखातलं दुःख त्याला त्या ठिकाणी कल्पांपर्यंत दुःख त्याला भोगावं लागतं. हे दुःख त्याला त्या ठिकाणी सहन करावं लागतं. मग काय जीवन जगून तरी काय फायदा आहे? म्हणून आत्मदेव नावाचा ब्राह्मण निघाला आत्महत्या करण्याकरता. जीवन संपून टाकायचं म्हणे. निघाल्यानंतर त्या ठिकाणी वाटेमध्ये रस्त्यामध्ये एका साधूची भेट झाली. साधूची भेट झाल्यानंतर अंतःकरणामध्ये एक विचार आला की आता जीवन आपल्याला संपवायचं आहे. आणि संपवत असताना त्या ठिकाणी साधू संतांचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी आपण जीवन संपवूया. साधू गेले. साधूंना त्या ठिकाणी महाराज दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सहज साधूंनी विचारलं म्हणे चालला कुठं? संसारामध्ये म्हणे आता काही राहिलं नाही जीवनामध्ये. माझ्या स्वतःला त्या ठिकाणी पुत्र संतती नाहीये. कमी राहू द्या. स्वतःला त्या ठिकाणी पुत्र संतती नाही. गोठ्यातल्या गाईला वासरू नाही. अंगणात जे फळाचं झाड आहे त्या फळाला त्या झाडाला फळ नाही. फुलाचं झाड आहे त्या फुलाच्या झाडाला फुल नाही. अशी दरिद्रता जीवन जगून तरी काय फायदा आहे? म्हणून आत्महत्या करण्याकरता चाललोय. संत दयाळू असतात. दयाळू असणारे साधू संत त्या ठिकाणी महाराज ते साधू बोलायला लागले म्हणे अरे अमौलिक असणारा नरदेह तुला प्राप्त झालाय. आणि नरदेहात तू त्या एका पुत्रा वाचून त्या ठिकाणी तू जीव देण्याकरता चाललाय. अरे भगवंताचं भजन कर, जीवनाचा उद्धार कर. चांगलंय म्हणे तुला पुत्र नाही. पुत्र असता तर तुला पुत्रा मागं पळावं लागलं असतं. भगवंताचं भजन घडलं नसतं. परंतु माणसाला समजत नाही. नको देऊ देवा पोटी संतान. नको देऊ देवा पोटी संतान. वा पोटी संतान. नको देऊ देवा पोटी संतान.
नको देऊ देवा पोटी हे संतान. सांगायचं काय की जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला ते साधू बोलायला लागले म्हणे अरे भगवंताचं भजन कर, जीवनाचा उद्धार करून घे, जीवनाचा उद्धार करून घ्या असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज बोलायला लागला. आत्मदेव तो ब्राह्मण म्हणतोय बाकीचं सांगू नका म्हणे, मला जर तुमच्या सामर्थ्य असेल तर मला पुत्र द्या, भगवंताचं भजन करण उदाहरण कर हे नको सांगू म्हणे मला. साधूंनी त्या ठिकाणी महाराज बघितलं, आत्मदेव नावाच्या त्या ब्राह्मणाने साधूचे पाय धरले. जोपर्यंत तुम्ही माझ्या पुत्र संतती त्या ठिकाणी मला होत नाही, नवे नवे हा आशीर्वाद मला देत नाहीत, तोपर्यंत मी पाय सोडणार नाही. दयाळू असतात साधू संत. साधूंनी बघितलं, याच्या मस्तकावर रेषा बघितल्यानंतर त्यांनी त्याचं 7 जन्माचं भविष्य बघितलं की याच्या 7 जन्मामध्ये याला पुत्र संतती नाही. 7 जन्मापर्यंत पुत्र संतती नाही. बघितल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सांगायला लागले अरे 7 जन्मापर्यंत तुला पुत्र संतती नाहीये. मग तर घट्ट पाय धरले साधूचे, म्हणे मला नका सांगू साधू संत, काय नाही करू शकत म्हणे, काहीतरी करा, माझं भविष्य त्या ठिकाणी बदला. दया आली साधूला. दया आल्यानंतर एका पिशवीमधून त्या ठिकाणी फळ काढलं, सांगितलं जा तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुला त्या ठिकाणी पुत्र संतती होईल. आनंदाला पारावार राहिला नाही त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला. पळत 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 घरात गेला. घरात गेल्यानंतर त्या ठिकाणी पत्नीला बोलवलं, धुंदुली इकडे. ते धुंदुली इकडा जवळ आली. आल्यानंतर सांगितलं म्हणे आपल्या भाग्याचा दिवस त्या ठिकाणी उगवलेला आहे. नाही काय झालं? अगे साधूने प्रसाद दिलाय. म्हणे काय असा? म्हणे या प्रसाद हा फळ तू ग्रहण कर, हे फळ ग्रहण केल्यानंतर तुला पुत्र संतती होईल, मी वडील होईल, तू आई होशील, हे सुख आपल्याला प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज धुंदुली मनामध्ये विचार करते. कुविचाराची होती धुंदुली, वाईट विचार. हातामध्ये फळ घेतलं. आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी बाहेर निघून गेला. ही मनामध्ये विचार करते आपले पतिराज कुठून आले, कुठून फळ आणलंय, कशाचं आणलंय, कशाचं आणलंय, आणि खाल्यानंतर मला काही होणार तर नाही ना. मनामध्ये प्रश्न येत आहेत. तेवढ्यात तिची बहीण आली. आणि बहीण आल्यानंतर त्या ठिकाणी बहिणीला बोलायला लागली, म्हणे फळ आणलंय कुठून? साधूने दिले म्हणे, आणि मला पुत्र संतती होईल असं सांगितलंय, ग्रहण करण्याचा आदेश मला दिलेला आहे, मग काय करू? बहिणीने सांगितलंय कशाला ग्रहण करते म्हणे, मला आता त्या ठिकाणी दिवसा चालू आहे, हे काम कर म्हणे, मला काही त्या ठिकाणी संपन्नता म्हणजे काही धन काहीतरी दे म्हणे, मला दिवसा चालू आहे, माझं त्या ठिकाणी जी संतती होईल मी तुला त्या ठिकाणी देऊन टाकेन. मग नेमका करायचं तरी कसं? हे फळ खाऊ नको म्हणे. फळ फेकून दिलं, गोठ्यामध्ये फेकलं. त्या गायीने ते फळ ग्रहण केलं. आणि ग्रहण केल्यानंतर त्या ठिकाणी इकडे सांगितलं म्हणे काम कर, जोपर्यंत माझे त्या ठिकाणी दिवस संपत नाही तोपर्यंत तू नाटकं कर. मग ती धुंदुली त्या ठिकाणी रोज एक एक पट्टी त्या ठिकाणी वाढवायची पोटाला, वाटावं की दिवस चालू आहेत म्हणून. वाढवत असताना त्या ठिकाणी 7व्या महिन्यामध्ये सांगितलं मला माहेराला जायचं. इकडं बहीण देखील माहेराला आली. माहेराला आल्यानंतर इकडं गाईला देखील त्या ठिकाणी महाराज दिवस चालू होते. आणि तिकडे त्या ठिकाणी त्या धुंदुलीच्या बहिणीला पुत्र त्या ठिकाणी संतती झाली. आणि पुत्र संतती झाल्यानंतर धुंदुली त्या ठिकाणी त्या बहिणीच्या मुलाला घेऊन गावात आली. आणि आल्यानंतर त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला आनंद झाला. आणि गोठ्यातली गाय देखील त्या ठिकाणी जणली. आणि ती गाय त्या ठिकाणी जणल्यानंतर साधूचा प्रसाद होता, मुलगा होईल म्हणून आशीर्वाद होता, म्हणून त्या ठिकाणी गायीच्या पोटी देखील मुलगाच झाला. आणि त्या मुलाचं नाव आहे, तर मुलाला त्या ठिकाणी महाराज कान गायीसारखे होते, शरीर त्या ठिकाणी मनुष्याचं होतं, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण भगवान की.
गोकर्ण नाव ठेवलं. आणि या स्वतःच्या मुलाचं त्या ठिकाणी काय नाव ठेवावं? मग धुंदुलीने सांगितलं, माझ्या मनावर नाव राहणार म्हणे. काय? माझं नाव धुंदुली, म्हणून माझ्या मुलाचं नाव धुंदुकारी होईल. मग दिवस त्या ठिकाणी चालले होते. साधूंचा प्रसाद असणारा गोकर्ण त्या ठिकाणी सात्विक वृत्तीचा होता. धुंदुकारी लहानपणापासून त्या ठिकाणी महाराज कुविचाराचा, वाईट त्या ठिकाणी कार्य करणारा निघाला. हळूहळू मोठे व्हायला लागले. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर इकडं धुंदुकारी त्या ठिकाणी महाराज विषय वासनामध्ये त्या ठिकाणी अडकला. मदिरा पान करायला लागला. आणि जेव्हा जीवनामध्ये मदिरा येते त्यावेळेस त्या ठिकाणी आई वडील, बहीण भाऊ, चुलता बंधू भगिनी, सर्व पत्नी वगैरे काही नाते समजत नाही. तेव्हा मदिरा जेव्हा जीवनामध्ये येते, ते मदिरा पान करायला लागला. वडिलांना त्या ठिकाणी पैसे मागायला लागला. आत्मदेवाला पैसे देण्यास नकार दिला म्हणून त्या ठिकाणी वडिलांच्या कानामागं त्या ठिकाणी चापट मारली. आणि चापट मारल्यानंतर खिन्न झालेला आहे आत्मदेव. मनात दुःख त्या ठिकाणी निर्माण झाले की मुलाने त्या ठिकाणी हात माझ्यावर उचलला, माझ्यावर हात उचलला, हे मनाला त्या ठिकाणी पटेना. म्हणून दुःख अंतकरणाने जंगलाच्या दिशेने निघून गेला. जंगलामध्ये गोकर्ण भेटला. आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी वडिलांना उपदेश केला. गोकर्णाने सांगितलं, जा आता वनांतरात गेल्यानंतर आपलं त्या ठिकाणी भगवंताचं स्मरण करा, जीवनाचा उद्धार करून घ्या. सांगितल्यानंतर त्या ठिकाणी ते आत्मदेव नावाचा ब्राह्मण निघून गेला जंगलामध्ये. भगवंताचा वानप्रस्थ आश्रम स्वीकारला. भगवंताच्या चिंतनामध्ये जीवन व्यतीत करू लागला. पण इकडं धुंदुकारीची त्या ठिकाणी महाराज दृष्टता वाढत चालली. ते स्वतःची आई त्या ठिकाणी महाराज आईला मारहाण करायचा. धुंदुलीत एक पाणी त्या ठिकाणी विहिरीत पाणी काढत असताना पाय सटकला. आणि सटकून त्या ठिकाणी धुंदुली देखील विहिरीमध्ये पडून गतप्राण झाली. आणि गतप्राण झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज एकटा घरामध्ये राहिला धुंदुकारी. मग तो धुंदुकारी त्या ठिकाणी चोऱ्या माऱ्या करायचा, वेश्या व्यवसाय त्या ठिकाणी करायचा. वेश्या कालांतराने आई गेल्यानंतर आता मोकळं घर झालं, वेश्यांना घरी घेऊन आला. वेश्यागमन करायला लागला. शेवटी धन घरामध्ये राहिलं नाही म्हणून राजाच्या घरी त्या ठिकाणी चोरी केली. राज दरबारात राजकोशातून त्या ठिकाणी चोरी केली. आणल्यानंतर त्या वेश्यांना त्या ठिकाणी सांगितलं, म्हणे आता भरपूर माझ्याकडे धन आहे. म्हणे कसं आलं? म्हणे चोरी केली. कुठं? राजकोशातून चोरी आणली म्हणे. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्या वेश्यांनी विचार केला, आता जर का त्या ठिकाणी हे राज सैनिक याला पकडत आले, पाहत आल्यानंतर याच्यासोबत आपल्याला बघितल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला देखील त्या ठिकाणी कारावास स्वीकार करावा लागेल, दंड भोगावा लागेल. मनामध्ये विचार केला, आता याला आपण संपवलं पाहिजे. धुंदुकारीचे त्या ठिकाणी हातपाय बांधले. आणि हातपाय बांधून त्या ठिकाणी महाराज त्या धुंदुकार्याचं तोंड त्या ठिकाणी उघडलं. आणि उघडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्याला चटके द्यायला लागले, ओरडायला लागला. म्हणून त्या ठिकाणी तापलेले त्या ठिकाणी अग्निज्वाळा असणारे त्या ठिकाणी अग्नी, ते अग्नीचा आहार त्या ठिकाणी महाराज त्या धुंदुकार्याच्या तोंडामध्ये टाकले. थोबाड ते तोंड म्हणजे त्या ठिकाणी जळायला लागलं, सर्व जळायला लागला. त्या ठिकाणी अकांतू त्या ठिकाणी ते वेदना त्याला भोगाव्या लागत होत्या. काय करावं काही समजेना. त्याला त्या ठिकाणी महाराज अनेक वार करून त्याला त्या ठिकाणी गतप्राण केलं. आणि त्याच घरामध्ये त्या ठिकाणी त्याला पुरून टाकलं. वेश्या निघून गेल्या धन घेऊन निघून गेल्यानंतर कालांतराने बरेच दिवसानंतर गोकर्ण त्या गावात आल्यानंतर आपल्या घरात आला. घरात सर्व त्या ठिकाणी अस्तव्यस्तता बघितली. विचारलं, म्हणे आई कुठं गेली? सांगितलं, विहिरीमध्ये पडून मेली. मग गोठ्यामध्ये बसलेला आहे आणि तिथंच त्या ठिकाणी शय्या मांडून झोपला.
सायंकाळाच्या वेळेस झोपल्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्याला विचित्र आवाज यायला लागले. विचित्र आवाज यायला लागल्यानंतर वेगवेगळं चित्र त्या ठिकाणी पिशाच योनी त्या ठिकाणी दिसायला लागली. दिसायला लागल्यानंतर त्या ठिकाणी तो गोकर्ण आवाज देतोय, कोण आहेस तू, कोण आहे म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात त्याला एक दोन चित्र त्या ठिकाणी दिसायला लागले. सांग म्हणे कोण आहे, लवकर समोर ये, नाही तर हे पाय गंगाजळ त्या ठिकाणी मी तुझ्यावर अर्पण करून तुला भस्म करून टाकेन. हळूच आवाज आला म्हणे, गोकर्णा मी तुझा भाऊ आहे. अरे जीवनामध्ये आपला सोबत जन्म झाला म्हणे, तू सात्विक निघाला आणि मी माझ्या जीवनामध्ये पापच कर्म केले आणि त्या योगाने मला त्या ठिकाणी पिशाची योनी प्राप्त झाली. या योनीमध्ये मला त्या ठिकाणी पिशाची योनीमध्ये मला सुख प्राप्त होत नाही. भूक लागते परंतु काही खाता येत नाही, तहान लागते तर पाणी पिता येत नाही. हे वेदना मला या पिशाची योनीमध्ये भोगाव्या लागत आहेत. गोकर्णा मला या पिशाची योनीमधून बाहेर काढ. असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी महाराज गोकर्ण विचार करतो म्हणे, काही काळजी करू नको. दुसरा दिवस उगवला, काय करावं. मग सूर्यनारायणाला प्रार्थना केली. सकाळी सूर्य समोर आला, आल्यानंतर हात जोडून त्या ठिकाणी सूर्य अर्जन दिलं आणि त्या ठिकाणी श्लोक म्हटले, आदि तस्य नमस्कारम ये कुर्वन्ति दिने दिने आयुर्विद्या बलम वीर्यम काम कामात विद्यते. श्लोक म्हटला आणि त्या ठिकाणी प्रार्थना केली की माझ्या भावाचा उद्धार करायचा आहे. नेमकं ज्ञान कोणतं सांगू, काय केल्याने पिशाची योनीतून त्याचा त्या ठिकाणी उद्धार होईल. सांगितलं म्हणे, आवाज आला की महाभागवत पुराण. गोकर्णाने सर्व गाव त्या ठिकाणी जमा केलं, सर्वांना आमंत्रण दिलं. म्हणून भागवत कथा असेल तर सर्वांना त्या ठिकाणी आमंत्रण द्यावं की भागवत पुराण आहे. ज्याला यायचं ते येईल, ज्याला नाही यायचं ते येणार नाही, पण आमंत्रण देणं हे कर्तव्य आहे. मग त्या ठिकाणी महाराज सर्व गाव जमा झालेलं आहे. एक बांबू त्या ठिकाणी रवला आणि ते बांबू 7 गाठीचा तो बांबू रवल्यानंतर त्या ठिकाणी त्या धुंदुकाराला सांगितलं म्हणे, याच्यात प्रवेश कर. त्या बांबूमध्ये प्रवेश केला धुंदुकारेने. पहिला दिवस त्या ठिकाणी संपला. पहिला दिवस संपल्याबरोबर एक त्या ठिकाणी मधलं गाठ फुटली. दुसरा दिवस संपला, दुसरी गाठ फुटली. तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा वर धुंदुकारेला नेण्याकरता त्या ठिकाणी देवदूत आले. देवदूत आलेल्या सर्व गावकऱ्यांनी त्या ठिकाणी बघितले आणि धुंदुकारे त्या ठिकाणी महाराज या भागवत पुराणाने तरुण गेला. श्रीमद भागवत पुराण की जय. गावकऱ्यांनी विचारलं म्हणे गोकर्णाला, गोकर्ण महाराज आम्ही देखील त्याच्याबरोबर श्रवण केलं, मग आम्हाला नेण्याकरता का कोणी आलं नाही, भगवान परमात्म्याने का दर्शन दिलं नाही. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी गोकर्णाने सांगितलं म्हणे, पिशाच योनीला प्राप्त झालेल्या धुंदुकाराला त्या पिशाच योनीच्या बाहेर पडायचं म्हणून आर्ततेने त्या ठिकाणी श्रवण करत होता. मग कथा त्या ठिकाणी कशी श्रवण केली पाहिजे, आर्ततेनं लक्ष देऊन त्या ठिकाणी स्वीकार केली पाहिजे, श्रवण केली पाहिजे. तन मन धनाने त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. चित्त त्या ठिकाणी कथेमध्ये पाहिजे. परत त्या ठिकाणी महाराज गावकऱ्यांच्या आग्रहास्तव कथा केली आणि कथा केल्यानंतर त्या ठिकाणी महाराज गावकऱ्यांना नेण्याकरता भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि त्यांचा देखील त्या ठिकाणी उद्धार झाला. कशामुळे तर श्रीमद भागवत महापुराण की, भागवत पुराणामुळं, भागवत पुराणाने त्या ठिकाणी उद्धार झाला. असं महात्म्य त्या ठिकाणी या महाभागवत पुराणाचं आहे.